श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे मी तुम्हाला गुप्त प्रार्थना सांगणार आहे, जे तुमचे नशीब बदलेल. अचानक तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलताना दिसेल. तुमचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर दिसू लागतील. अनुभव घेण्यास तुमच्यासाठी असलेली प्रार्थना लक्षपूर्वक ऐका आणि देवाला डोळे बंद करून म्हणा. स्वामींना म्हणा, या सुंदर दिवसासाठी मी तुमचे आभारी आहे. स्वामी, माझ्या डोक्यावर छप्पर दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. अंथरुणावर झोपण्यासाठी मी तुझे आभार मानतो. माझ्या टेबलावर अन्नाबद्दल दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि मी परिधान केलेल्या कपड्यांबद्दल मी तुझे आभार मानतो. जर मी कधी तक्रार केली असेल किंवा तुमच्यावर शंका घेतली असेल तर कृपया मला माफ करा. स्वामी, मी माझे वित्त तुझ्या हाती दिले आहे. तुझा शब्द नीतिसूत्रेमध्ये सांगतो की आमच्या सर्व मार्गाने मी तुला ओळखले पाहिजे आणि तू माझा मार्ग निर्देशित करशील. मला माहीत आहे की तुझ्यापासून जे काही येते ते चांगले आहे आणि मला माहीत आहे की जर माझ्याकडे तू असेल तर माझ्याकडे सर्व काही आहे. मला आर्थिकदृष्ट्या वाढवा. देवाचे स्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो आणि आजच्याप्रमाणे त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करतो. धन असो वा धन नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझी आठवण ठेवीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल, जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते. मला दैव संपत्तीचा आशीर्वाद द्या. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून ठेवण्यासाठी किंवा घेण्यासाठी तयार आहे. देव महान आहे असे टाईप करा. मी माझ्या आर्थिक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आव्हान करतो. मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो. मी प्रत्येक नफा वाढवतो. मी फलदायी आहे. माझ्या हाताचे काम मान्य आहे. स्वामी, आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमची इच्छा ठेवा, कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे. स्वामी, आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ इच्छितो, जेणेकरून राज्य पुढे जाऊन आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल. देव म्हणतो, कशाचीही काळजी घेऊ नये, परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत दाखवून कर्जाच्या या वादळाच्या आणि आर्थिक अडचणीच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे याबद्दल देवाचे आभार माना. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे, जे तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच टाईप करा, देव महान आहे, आणि व्हिडिओला लाईक करा. हे देयाच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आणि आशा आहे. हे देवा, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहे. हे परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल. मला बुद्धी आणि आनंद दे, आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारी होण्याची क्षमता मला दे. जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा.
आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा। मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो। माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो। माझ्या आर्थिक बाबतीत जे नकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। मी प्रार्थना केलेल्या येशूच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो। देवा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित कर, माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित करा, सेवेने माझे जीवन समृद्ध करा। मी जे आहे ते मला माफ कर, मी काय आहे ते सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष माझे असेल। हे देवा, माझे मन सत्याने उजळून टाक, माझे हृदय प्रेमाने फुगवा, माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर, सेवेने माझे जीवन समृद्ध करा। मी जे झालो ते क्षमा करा, मी जे आहे ते पवित्र करा। देवा, मला मार्गदर्शन कर, माझे रक्षण कर, माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव। हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद।